सामाजिक आणि इतरच प्रश्नावरती आज माझी धावती भेट होती. त्याच्यामध्ये एक महिला सुरक्षेच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी एकविरा देवीच्या कडे जाण्याचं असताना सुरक्षिततेबाबत ग्रामीण पोलिसांनी आणि लोणावळा पोलिसांनी काय तयारी केली आहे हे सुद्धा याचा मी आढावा पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून घेतलेला आहे. आणि त्यात मंदिराच्याकडे जाण्याचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती विशेषतः चैत्री पौर्णिमा चैत्री उत्सवाच्या वेळेला खूप गर्दी होते. तर त्यामुळे जाण्यासाठी एक रस्ता आणि परत उतरायला रस्ता असं जर का झालं नाही तर चेंगराचेंगरी होण्याची भीती आहे असं पोलिसांचं म्हणणं होतं. आणि त्या संदर्भामध्ये त्यांचा रिपोर्ट पाहून अंकित गोयल आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुखांशी बोलून पुरातत्व विभागाने यासाठी परवानगी द्यावी लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणून मी स्वतः प्रयत्न करणार आहेत. आमच्या खासदार श्रीरंग बारणे यांनी सुद्धा या संदर्भात एक बैठक घेतलेली आहे. परंतु एक अजून मुद्दा त्याच्यातला आहे की या पोलिसांच्या सुरक्षिततेच्याच बरोबर वरच्या बाजूची काही रचना बदलणं किंवा काय त्याच्याबद्दल देवस्थान आणि या संदर्भामध्ये पोलिसांनी नवरात्राच्या अगोदर बऱ्यापैकी पावलं त्यांनी उचललेली आहेत. परंतु दरवेळेला आपण बघतो की यंत्रणा बऱ्याच वेळेला कोलमडल्यासारखी आपल्याला दिसते. आणि या दृष्टिकोनातून प्रशासनाने लवकर काय त्या दक्षता घ्याव्यात. नवरात्राच्या आधी 4 ते 5 दिवस अशा प्रकारे मी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देणार आहे. याखेरीज इथल्या मुलींवरती जे सुरक्षिततेचे प्रश्न तयार झाले, एक पण अल्पवयीन मुलीवरती एका झालेल्या बलात्कार, दुसऱ्या एका याच्यामध्ये आरोपीने बलात्काराचा प्रयत्न करून नंतर त्याने स्वतः आत्महत्या केलेली आहे. अजून एका मुलीवरती अल्प हे झालेलं आहे. अशी रस्त्यावरती ज्याला आपण म्हणतो भटकत होती मुलगी निराधार तिच्यावरती अत्याचार झालेला आहे. तर मी मुळात पोलिसांना प्रश्न विचारला की तुमच्याकडे CCTV आहे, तुमच्याकडे CCTV सिस्टीम आहे, पण तुम्हाला रस्त्यावरती अशी मुलगी रात्रीच्या वेळेला भटकते दिसत नाही का? मग तुम्ही त्याच वेळेला योग्य त्या वेळेला का कारवाई करत नाही? आणि मग मी त्यांना निर्देश दिलेले आहेत की तुम्ही स्वतःहून याबद्दल लोकांना मार्गदर्शन करण्यापेक्षा रस्त्यामध्ये असे तुम्हाला जे निराधार लोक भटकताना दिसतील रात्रीच्या वेळेला परत 8 दिवस ती मुलगी जाणे न करत होती. तर रेल्वे पोलीस आणि लोणावळा पोलीस यांची एक संयुक्त बैठक मी पुढच्या 15 दिवसामध्ये मुंबईला माझ्या कार्यालयात घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी मी सुचवल्या आहेत त्यांना. एक म्हणजे ट्रेनमधून किंवा बसमधून जाणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या माहितीचं पत्रक देण्यामध्ये यावं. 112 नंबर काय आहे, काही त्यांना अडचण आली तर पोलिसांना त्या संपर्क करू शकतात. आणि रेल्वे पोलिसांना सांगणार आहे की मुंबईत आपली मागणी असते कायम की लोकल ट्रेनमध्ये महिला पोलीस असाव्यात. तसं इथून जे प्रवासी जातात मुंबईकडे जातील लोकल ट्रेनने किंवा पुण्याकडे जातील तर त्या सगळ्यांच्या महिलांच्या डब्यामध्ये रेल्वे पोलीस आणि महिला पोलिसांची व्यवस्था करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर गार्डनी सुद्धा याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि महिला पोलीस आणि रेल्वे पोलिसांच्या बरोबर रेल्वे पोलिसांचं सुद्धा हे काम आहे की विदाऊट तिकीट आणि असे बेघर निराधार लोक भटकत असतील तर त्यांनी आयडेंटिफाय केलं पाहिजे. 8-8 दिवस फिरतात आणि रेल्वे पोलिसांना काहीच कळत नाही. उलट काही लोक त्यांच्यावरती मेहरबानी करून त्यांना खायला प्यायला देतात आणि परत ट्रेनमध्ये बसवून देतात. तर त्याच्यावेळी त्यांचं घर कुठे बघून त्यांना भिक्षागृहांच्यामध्ये, आधारगृहांच्यामध्ये, बालकेंद्रांच्यामध्ये पाठवणं फार गरजेचं आहे. तर त्याचा एक आढावा घेण्याचा माझा प्रयत्न आहे. या घटनेच्या मध्ये अजूनही 5 आरोपी सापडलेले नाही आहेत. तर ते लवकरात लवकर पकडण्यासाठी त्यांनी 2 टीम केलेल्या आहेत असं सांगितलं. तर तेही लवकर पकडले जाणं गरजेचं आहे. त्याखेरीज त्या 2 मुलांनी त्या मुलीवर अत्याचार ग्रामीण भागातली जी केस आहे त्या मुलांनी मदत केली की त्या मुलीला सुटका व्हावी म्हणून. तर त्यांचं सुद्धा पोलीस त्याच्या उत्तेजनार्थ त्यांना प्रोत्साहनवर काही मदत करणार आहे. मी याखेरीज सांगितलेलं आहे लोणावळा पोलिसांनी की तुमच्याकडे गेल्या 3 वर्षातल्या ज्या बलात्काराच्या घटनेतल्या मुलींच्या केसेस कोर्टात प्रलंबित आहेत आणि ज्या मुली 25 वयोगटाच्या आतल्या आहेत, शाळा कॉलेज शिकता आहेत, परंतु त्यांना काही मदत लागत असेल तर ती मदत मी स्वतः उपसभापती या नात्याने आणि स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष शिवसेनेचे नेता म्हणून कुठल्या संस्थेमार्फत किंवा आमच्या स्वतःमार्फत त्यांना फुलाची पाकळी मदत कशासाठी तर पुस्तकं, वह्या, बॅग्स, काही त्यांची शैक्षणिक मदत. कारण मुद्दा असा होतो की आयोग 2-2 वर्षांनी भेटतात, केसेस प्रलंबित राहतात. मधल्या काळात त्या मुलीचं काय झालंय याचा काही फॉलो प्रत्येक वेळेला होतो तसं नाहीये. आणि म्हणून मी सांगितलेले की तुमच्या भरोसा सेलच्या मार्फत त्या मुलींना दर महिन्यात एकदा तुम्ही संपर्क करा. अर्थात ते ऑफ कॅमेरा असू शकत नाही. आणि मी तुमच्या मार्फत आवाहन करेन की ज्या लोणावळा पोलीस स्टेशनमधल्या किंवा अन्य ठिकाणच्या मुलींच्या केसेस असतील त्यांना पोलिसांनी
दर महिन्यामध्ये एक त्यांचा आत्मविश्वास वाढावा या दृष्टीने त्यांना संपर्क करून त्यांना अगदी पोलिसी पद्धतीने न बोलावता साध्या वेशामध्ये त्यांची विचारपूस करावी आणि त्यात काही अडचण असेल तर त्यांनी जरूर आम्हाला संपर्क करावा. तर त्यांच्यासाठी म्हणून त्या मुलींच्यासाठी काही मदत कार्य योजनासुद्धा सरकारच्या मार्फत किंवा आमच्या स्वतः मार्फत आम्ही करण्यासाठी प्रयत्न करू, जेणेकरून त्या मुलींना हे वाटेल की आम्ही एकट्या नाही आहोत, आमच्याबरोबर समाज आहे. या दृष्टिकोनातून सुद्धा माझी पोलिसांशी तपशीलवार चर्चा झालेली आहे. आमचे राजू खांडबोर होते, या सगळ्या महिला इथे आहेतच सर्वजणी आणि त्यांना आता जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. थोडी वेगळ्या विषयाकडे येते. काल वर्षा बंगल्यावरती श्रीकांत शिंदे यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये प्रत्येक भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये शिवदूत म्हणून महिला नेमायचा निर्णय झालेला आहे. त्या शिवदूत अर्थात त्या स्वयंसेवक असतील, परंतु ज्या महिलांना बचत गटांचा फायदा मिळतोय, या खेरीज ज्या महिला बचत गटांच्या बाहेर राहिलेल्या आहेत, अशा महिलांना सुद्धा स्त्री शक्ती नावाची एक योजना केली जाणार आहे आणि त्याचबरोबर 22 योजना एकत्र करून त्या योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहोचवून सरकारी योजना स्त्रियांना मिळून त्याच्यामध्ये त्यांचा समावेश व्हावा, त्यांना मदत व्हावी. आनंदाता शिधासारखी योजना चालू आहे. ST बसमधून 50% मोफत प्रवासाची योजना चालू आहे. परंतु ज्या स्त्रियांना अजून काही बचत गटातून पुढे उद्योजकाकडे जायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आमच्या सगळ्या पदाधिकारी ज्या आज इथे आलेल्या दिसत आहेत, मुळशीहून आल्या आहेत, लोणावळ्यात आहेत, सर्वजणी वेगवेगळ्या ठिकाणच्या आलेल्या आहेत स्त्रिया. तर त्यांच्या संपर्कामध्ये आम्ही आमच्या 35 जिल्ह्यांच्या बैठका चालू आहेत. आता मी जबाबदारी आल्यापासून गेल्या आठवड्यापासून ते पुढच्या आठवड्यापर्यंत प्रत्येक जिल्ह्याला बोलावलेलं आहे आणि वर्षावरती जी श्रीकांतजी शिंदे यांनी मीटिंग घेतली त्याच्यासाठी जनकल्याण आणि सगळी कल्याण समिती शिवसेनेची काम करते आणि आम्ही शिवसेना महिला आघाडी याच्या 35 जिल्ह्यांचा आमचा आढावा पुढच्या आठवड्यामध्ये पूर्ण होईल. त्याच्यामध्ये पदाधिकारी महिलांना काम करण्यासाठी आमचं सहकार्य मिळणं, त्याच्यात पहिलं सहकार्य तुमच्याकडून मिळतं आहे. कारण या जेव्हा चॅनेलवर किंवा कुठे दिसतील तेव्हा आपोआपच आम्हाला सहकार्य मिळतं असा आमचा अनुभव आहे. पण तुम्ही मला काही प्रश्न विचारायचं जरूर विचारू शकता. न्यायालयीन प्रक्रियेमधून ते प्रश्नाची उत्तरं मला देता येणार नाहीत कारण मी स्वतः तिथे पीठासीन अधिकारी म्हणून त्या केसेस चालवत असते. तर तुम्ही बाकी काही प्रश्न विचारू. मॅडम पहिला प्रश्न असा आहे, महिला अत्याचाराविषयी जे तुम्ही बोललात, आता तुम्ही लोणावळा पोलिसांशी आपण बोलला असाल, तुम्ही पोलिसांना एक पहिला प्रश्न विचारा की इथे निर्भया पथक कार्यान्वित आहे का. दुसरं म्हणजे जर ते कार्यान्वित असेल तर एकूण त्यांच्याकडे स्टाफ किती आहे. ॲज पर अवर नॉलेज मॅडम, वडगाव पोलीस स्टेशन, कामशेत पोलीस स्टेशन, लोणावळा शहर पोलीस स्टेशन आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन ह्याच्यामध्ये मिळून फक्त एक महिला अधिकारी आहे. आय थिंक मला वाटतं वडगावला आहे. हा स्टाफचा प्रश्न मी विचारला त्यांना, कारण मी अनेक वर्ष पोलिसांचा अहवाल जेव्हा पाहते तर पुणे ग्रामीण पोलिसांकडे मॅडम अगदी मान्य आहे. मी स्टाफचा प्रश्न बोलत नाही, स्टाफ कमी आहे ते आम्हाला माहिती आहे. मी महिलांचं बोलतोय. महिला एकच महिला अधिकारी आहे आणि स्टाफसुद्धा महिला. त्यामुळं तुम्ही हे जे आहे ना, म्हणजे निर्भया पथक झालं किंवा महिला, ह्याच्यासाठी यांच्याकडं पुरेसं हेच नाही. एक ओव्हरऑल स्टाफ राहू द्या बाजूला, परंतु किमान महिलांच्या सुरक्षिततेसाठी तरी आहे का. झालं असेल तर मी बोलू. अजून एक दुसरं, तुमचीच पत्रकार परिषद करा तुम्ही आणि मग मी थांबते. आपण सगळ्यांना थँक्स सांगते किंवा तुमच्या प्रश्नाचं मी वेगळं उत्तर देते त्यामध्ये जे आहे ते. पण असं नाही आहे, काय माहिती आहे का, हा विषय गेले 18 वर्ष आम्ही सातत्याने कुठलंही गव्हर्नमेंट असू मांडतोय. असं नाही आहे की मांडत नाही आहोत म्हणून. पण मला याच्यामध्ये असं सांगायचं आहे की काही गोष्टी निधीच्या मर्यादा असतात, काही कामांच्या मर्यादा असतात, परंतु त्यांनी जे काही प्रयत्न करतायत पोलीस त्याच्यामध्ये साधन सामग्री किंवा संख्या कमी असेल काही बाबतीमध्ये तर त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग आहे आपल्याला. आज CCTVवरती बघून सुद्धा ते पकडू शकतात लोकांना. त्यामुळे एक सातत्याने आपण नकारात्मक भूमिका घेण्यापेक्षा आणि पोलिसांचं मनोधैर्य खाली कचवण्यापेक्षा प्रश्न विचारायचे असतात. तर म्हणूनच आम्ही त्यांना बोलवलेलं आहे. मला तर वाटत नाही की आतापर्यंत इथे कोण आता सभापती किंवा उपसभापती किंवा अध्यक्ष येऊन असे प्रश्न विचारतात. आम्ही स्वतः कार्यकर्ते आहोत म्हणून ही माहिती जनतेच्या हितासाठी विचारत असतो त्याच्यामध्ये जे आहे ते. त्यामुळे तुमचा जो मुद्दा आहे तो मी अनेक वेळा सभागृहात घेतलेला आहे, त्याच्याबद्दल मी सरकारला नक्की विचारण्यात आले. मॅडम तुम्ही एक दुसरा मुद्दा मांडला की ते जे मुली जे फिरतात रस्त्यावरती त्यांना भिक्षागृहात पाठवा किंवा, हा खरोखरच चांगला विषय आहे. कारण मॅडम लोणावळ्यामध्ये खूप मुली म्हणजे लहान मुलीपासून म्हणजे मोठं रस्त्यांवरती फिरतात आणि भीक मागताना दिसतात. अनेकदा काही दुर्घटना घडण्याची शक्यता खूप दाट आहे. त्यामुळे तुम्ही जो विषय मांडला तो खरोखरच म्हणजे योग्य विषय मांडला, परंतु त्याबद्दल तुम्ही त्यांना पुन्हा एकदा म्हणजे पोलिसांना किंवा जे संबंधित प्रशासनाला पुन्हा एकदा तुम्ही त्यांना तशी तंबी द्या की बाबा हे लवकरात लवकर करा या मुलींचं. कारण खूप मुली आहेत ज्या रस्त्यावरती अशाच
तुम्हाला लोणावळ्यात खूप गहन प्रश्न आहे तो. सौम्य शब्दात तंबी देता येत नाही असं नसतं. त्याच्यामुळे मी माझ्या पद्धतीने सांगायचं काम करत असते आणि मी त्याचा आढावा घेणार आहे म्हटल्यावरती त्यांना त्याच्याबद्दलची स्वतःची भूमिका आणि कार्यपद्धती सांगायलाच लागेल. त्यामुळे असं नाही आहे की त्यांना आपण नंतर विचारणाच करणार नाही एकदा झालं. बरं समजा माझ्याकडून राहिलं तर तुम्ही आम्ही ज्यावेळेला मेडिकल प्रोटोकॉल काय कसा चालतो रेप केसमध्ये याच्याबद्दल जेव्हा राज्य महिला आयोगासाठी स्टडी केला स्त्री आधार केंद्राने, तर त्याच्यात असं दिसून आलं की बऱ्याचशा रेप केसेसमध्ये घटना घडल्या सगळ्यांचं लक्ष असतं, पण त्याचा नंतरचा सगळा फॉलोअप मीडियाच करतो. त्याच्यामुळे मीडिया हा एक मोठा शक्ती आहे या सगळ्यामध्ये. फक्त ते करत असताना त्याच्यातून रिझल्ट कसा मिळेल हे बघण्यासाठी परिसरामध्ये बरेचसे अनाथ आश्रम आहेत, मुलींचे आहेत किंवा काय. एखादी जर घटना अशी घडली किंवा असं एखादी गरज पडली तर संपर्क व्हा. आम्ही पत्रकार त्यांची संबंधित आहोत दोघं तिघं त्या संस्थांची. तर तसा काही संपर्क होता सूचना तसं तुम्ही करा त्यांना की पोलिसांना की हे जे आश्रम आहे तिथं त्यांना थ्रू कोर्ट येतील आपल्याकडे मुली, तो विषय नाही. पण तसा विषय दुसरी गोष्ट अशी की मॅडम आता तुम्ही सभापती आहात त्यामुळे काही प्रोटोकॉल तुमचे आहेत किंवा काही गोष्टीवरून बंधन येतं. पण एक जर तुम्हाला तुमची पॉवर वापरून किंवा मंत्रिमंडळातल्या काही सहकाऱ्यांशी बोलून काय होतं की लोणावळा शहर हे एक प्रकारे हिल स्टेशन आहे, बरोबर आहे. इथं पर्यटकांची संख्या भरपूर आहे आणि फ्लोटिंग पॉप्युलेशन इकडे, बरोबर आहे. इथं स्टाफ कमी आहे पोलिसांचा. आणि जर का 0.5% कमी झालं तर नॅशनल कॉन्फरन्स होते आणि आम्हाला पूर्ण ठिकाणी पोलीस एकही दिसला नाही. आम्ही म्हटलं रस्त्यात पोलीस नाही तर काय, त्यामुळे ते सीसीटीव्हीवर संपूर्ण मॉनिटर करतात. कुठे वाहतूक कोणती नसते, काही नसते. म्हणजे प्रश्न कसा आहे, संख्या पण असायला पाहिजे, पण नवीन नवीन टेक्निक्स कशी होतील आणि होमगार्ड सारख्या लोकांची मदत. टुरिस्ट स्पॉटला 10-10 लाख लोक येतात शनिवार रविवारी, तर ग्रामीण पोलिसांना आपण होमगार्ड पोलीस कसं आहे की होमगार्ड काय किंवा तो वॉर्डन काय त्याला खूप मर्यादा येतात. एखाद्या गुन्ह्याचं घडलं तर, बरोबर आहे. आम्ही काय असं लगेच म्हणाल की तुम्ही पुढच्याच महिन्यात लगेच त्यांना पाठवा पोलीस भरती करून, असं नाही विषय. पण प्रयत्न व्हावा, कारण इकडच्या वॉर्डनचं कोणी ऐकत नाही किंवा त्या होमगार्डचं कोणी ऐकत नाही. त्यांना मर्यादा असतात. मला थोडं काय वाटतं माहिती का, लॉलेसनेस म्हणजे कायद्याची बोधच नसणं ही म्हणजे ब्लेम गेम नाहीये. पोलिसांची संख्या वाढली पाहिजे याच्यावर माझं तुमच्याशी एकमत आहे. मी त्याच्यासाठी परत आठवण करीन गृहमंत्र्यांना. परंतु होतं कसं की गुन्हेगारांना सोडवणारे किती मोठी शक्ती आहे आणि ती अदृश्य आहे आणि दृश्य पण आहे. अशा आम्ही किती ठिकाणी संघर्ष करायचा. आता हा प्रबोधनाचा विषय वाटतो. प्रबोधन नाही, हा लॉ कायद्याच्या बूज ठेवण्याचा विषय आहे. जे लोक कायद्याचे रक्षक आहेत, ज्यांनी कायदे घडवतात, त्यांनी नको का कायद्याची बूज ठेवायला. आणि पोलिसांची संख्या आपण खूप वाढवली अजून दुप्पट, तरी त्या पोलिसांचा नितीधैर्य खच्ची होईल असं सुद्धा वर्तन समाजात सारखं होत असेल तर आपण कशा पद्धतीने. कारण साधं बघा तुम्ही आता आपल्या ट्रॅफिकच्या परिस्थिती बघा. ट्रॅफिकच्या मध्ये काय पाहिजे ते लोक ड्राईव्ह करतात, उलटे येतात सुलटे येतात, त्यांचे प्रत्येकाचे प्रश्न असतात. काही ठिकाणी आपण इथे बघतो एवढं अपघात प्रवण झालेले आहे, बोर्ड लावलेले आहेत पण तरी होत नाही. मला असं वाटतं पोलिसांची संख्या वाढली पाहिजे, बरोबर आहे, पण तंत्रज्ञानाचा उपयोग कळतोय. त्यामुळे मी करते प्रयत्न, मला काय हरकत नाही त्याच्यामध्ये. उलट देवीची सेवा होत असेल माझ्या हातून तर चांगलं आहे. तुमची सूचना मॅडम तुमच्या मनात ते आमच्या मनात होते. आम्ही देखील अनेकदा प्रश्न विचारतो हे केलं तरी आपण आपल्याला राहत नाही ना, त्यामुळे आपण करत राहायचं. तुमची सूचना योग्य आहे. मी सुधीर भाऊंशी बोलते आणि तुम्ही पण मला पुढच्या आठवड्यात फोन करा आणि आठवण करा. आणि मॅडम एक शिवदूत म्हणून एक शेवटचं तुम्ही विषय तो नक्की काय आहे कन्सेप्ट? शिवदूत म्हणजे कल्पना अशी आहे की गावामधले जे स्वयंसेवक आहेत त्यांचं प्रशिक्षण आपण करायचं आणि त्या प्रशिक्षणामध्ये कसलं प्रशिक्षण असेल तर मग आता एक योजना काढली जाणार आहे की सर्व वयाच्या लोकांसाठी म्हणून मेडिकल जे ॲपरेटस लागतात, मानेचा पट्टा असेल किंवा चष्मा असेल किंवा कानाची यंत्र असतील किंवा काही अजून कमरेचे पट्टे असतील, तर त्यांचं कुठलाही आर्थिक स्रोत असो त्यांच्यासाठी म्हणून ती योजना कार्यान्वित होणार आहे. तर अशी योजना असेल किंवा संजय गांधी निराधार योजनेत आपल्याला असं दिसलं संख्या की कोविडमधल्या महिलांची संख्या, विधवा महिलांची खूप मोठी संख्या आहे आणि इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज काही जणांना आपल्याला काही योजनेत सामावून घ्यायचं असेल तर अशा प्रकारची समाज